नमस्कार. गळ्यात तुळशीमाळ असो वा नसो, मनात विठ्ठल असणं हीच खरी भक्ती. वारीची ती ओढ आणि संतांच्या शब्दांची ती गोडी आजही आपल्या जगण्याला आधार देते. आजचा हा व्हिडिओ म्हणजे आपल्या अंतरातल्या पंढरीची एक छोटीशी वारी आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून संतांच्या विचारांची पालखी तुमच्या मनातही विसावेल. तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला ते सांगायला विसरू नका. आज आपण संत बंका यांचा एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि आपल्या सर्वांच्या आयुष्याशी थेट जोडला गेलेला एक अप्रतिम अभंग पाहणार आहोत. या अभंगातून त्यांनी मानवी जीवनाची व्यथा, जन्ममरणाचा फेरा आणि ईश्वराप्रती असलेली ओढ अत्यंत सुंदर व सोप्या शब्दांत मांडली आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, संसार दुःखे पिडिलो दातारा, किती येर झारा जन्ममरण. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, या पहिल्या चरणात संत बंका ईश्वराला अगदी व्याकुळ होऊन हाक मारत आहेत. ते म्हणतात, हे ईश्वरा, हे दातारा, मी या संसारातील दुःखांनी आता पूर्णपणे पिळवटून निघालो आहे. संसारातील ताप, चिंता आणि या मायेमुळे मी प्रचंड थकून गेलो आहे. या जगात येताना आपण केवळ सुखाची अपेक्षा करतो, पण इथे पावलोपावली फक्त संघर्ष आणि दुःखच वाढून ठेवले आहे. हे भगवंता, हा जन्म आणि मृत्यूचा फेरा आता मला खरोखर असह्य झाला आहे. पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा या संसारातील दुःख भोगायची आणि पुन्हा मृत्यूला सामोरे जायचे, हा चक्रव्यूह संपणार तरी कधी. या येरझारा घालत मी आता खूप दमलो आहे. त्यामुळे आता या संसाराच्या दुष्ट चक्रातून आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून माझी कायमची सुटका कर, अशी अत्यंत कळकळीची विनंती संत बंका येथे करत आहेत. सामाजिक संदेश. मंडळी, आजचा आपला समाज भौतिक सुखांच्या आणि पैशांच्या मागे आंधळेपणाने धावत आहे. आपण आपल्याच गरजा इतक्या वाढवून ठेवल्या आहेत की त्यातून मिळणारे दुःख आपणच ओढवून घेत आहोत. जन्ममरणाच्या येरझारा म्हणजे केवळ मृत्यूनंतरचा प्रवास नाही, तर रोजच्या जीवनात आपण जो सततचा ताणतणाव, नैराश्य आणि अपयश अनुभवतो, तोच हा फेरा आहे. समाजाला आज या न संपणाऱ्या हव्यासाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याची नितांत गरज आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका मध्यमवर्गीय माणसाचे उदाहरण घेऊया. रमेश नावाचा एक साधा तरुण शहरात नोकरीला लागतो. सुरुवातीला तो मिळालेल्या पगारात अत्यंत समाधानी असतो, पण मग त्याला आजूबाजूला पाहून मोठे घर, आलिशान गाडी आणि महागड्या वस्तूंचा मोह होतो. तो स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त भरमसाठ कर्ज घेतो. आता त्याचे आयुष्य केवळ कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी सुरू होते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो फक्त पैशांमागे पळत असतो. घरात आजारी आईला वेळ द्यायला किंवा लहान मुलांसोबत 2 घास शांततेत खायला त्याच्याकडे वेळ उरत नाही. सततच्या तणावामुळे एक दिवस अचानक त्याला गंभीर आजार गाठतो आणि तो अंथरुणाला खिळतो. तेव्हा त्याला जाणवते की ज्या भौतिक सुखांसाठी तो आयुष्याशी जुगार खेळत होता, त्या सुखांनीच त्याला दुःख आणि आजारपणाच्या फेऱ्यात अडकवले आहे. हाच तो पैशांचा आणि व्यर्थ धडपडीचा जन्ममरणाचा फेरा, ज्यातून समाजाने आणि तरुणाईने वेळीच सावध झाले पाहिजे. दुसरा चरण, सोडवूगा देवा भवाची काचणी, जातो अडरानी विषय संगे. भावार्थ विश्लेषण. आपल्या आयुष्यात आपण नेहमी भौतिक सुखांच्या मागे धावत असतो आणि हेच दुःखाचे मूळ आहे, हे संत बंका या दुसऱ्या चरणात सांगत आहेत. ते परमेश्वराला विनवणी करतात की, हे देवा, या भवसागराची आणि संसाराची जी जाचक बेडी माझ्या पायात अडकली आहे, ती तूच आता तोडून टाक. कारण या संसारातील विषयवासना, माया आणि भौतिक सुखांच्या मोहात पडून मी माझी खरी वाट पूर्णपणे विसरलो आहे. जसा एखादा वाटसरू घनदाट जंगलात रस्ता चुकतो आणि भरकटत जातो, अगदी तशीच माझी आज अवस्था झाली आहे. या विषयांच्या आणि मोहाच्या संगतीमुळे मी योग्य मार्गावरून भरकटून चुकीच्या आणि अंधाऱ्या वाटेवर चाललो आहे. यातून स्वतःहून बाहेर पडण्याचे त्राण आता माझ्यात उरलेले नाहीत. त्यामुळे आता तूच येऊन माझा हात धर आणि या भयानक चक्रातून मला बाहेर काढ. सामाजिक संदेश. रसिकांनो, व्यसने आणि क्षणिक मोहांच्या आहारी जाणारी आपली आजची तरुण पिढी. विषयसंग म्हणजे ज्या सवयी आपल्याला आपल्या ध्येयापासून भरकटवतात, ते सर्व मोह. आजचा समाज या भ्रामक आणि खोट्या जगाच्या आड्राणात म्हणजे चुकीच्या मार्गावर कसा हरवत चालला आहे, हे यातून स्पष्ट होते. आजच्या पिढीला या डिजिटल आणि व्यसनाच्या विळख्यातून सोडवणे हे समाजापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजकालच्या तरुणाईचे एक ज्वलंत उदाहरण पहा. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील अत्यंत हुशार मुलगा मोठ्या शहरात शिक्षणासाठी येतो. आईवडिलांनी पोटाला चिमटा काढून त्याला पाठवलेले असते, पण शहरात आल्यावर त्याला सोशल मीडिया, ऑनलाईन गेम्स आणि व्यसनाधीन मित्रांची संगत लागते. इंटरनेटवरील आभासी जगात त्याला मिळणाऱ्या खोट्या प्रसिद्धीचा मोह त्याला आवरत नाही. तासनतास तो मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकून पडतो. त्याचे अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष होते आणि तो सतत अपयशी होऊ लागतो. नैराश्यातून तो अंमली पदार्थांच्या आहारी जातो. जो मुलगा उद्या कुटुंबाचा आधार आणि समाजाचा एक जबाबदार नागरिक बनणार होता, तोच आता समाजातील एका अंधाऱ्या गर्तेत म्हणजे चुकीच्या आड्राणात हरवून जातो. क्षणिक सुखाच्या विषयसंगाने त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे उभे आयुष्य उद्ध्वस्त होते. यातून समाजाला एकच शिकवण मिळते की आपल्या पाल्यांवर योग्य संस्कार आणि लक्ष ठेवणे किती महत्त्वाचे आहे. तिसरा चरण, भवाचिया डोही बुडतो वेळोवेळा.
का न ये कळवळा तूच देवा. भावार्थ विश्लेषण. इथे संत बंका यांच्या मनातील देवाप्रतीचा राग आणि प्रेम दोन्हीही एकाच वेळी दिसून येते. ते अत्यंत आर्ततेने विचारतात, हे पांडुरंगा, या अथांग अशा भवसागराच्या आणि संसाराच्या खोलडोहात मी वारंवार बुडत चाललो आहे. माझ्या नाकातोंडात या दुःखाचे पाणी जात आहे. माझा श्वास कोंडत आहे. मी मदतीसाठी तुझ्याकडे आशेने पाहत आहे. पण हे देवा, तुला माझी ही वाईट अवस्था पाहून अजिबात दया कशी येत नाही? तुला माझा कळवळा कसा येत नाही? आपल्या लेकराची ही तडफड पाहून कोणत्याच आईला शांत बसवत नाही. मग तू तर या जगाचा पालन करता आहेस, माझा मायबाप आहेस, तरीही तू माझ्या मदतीला का धावून येत नाहीस? असा अगदी जिव्हाळ्याचा आणि हक्काचा प्रश्न ते साक्षात भगवंताला विचारत आहेत. सामाजिक संदेश. सज्जन हो, या चरणातून अत्यंत विदारक सामाजिक सत्य समोर येते. समाजात आज माणुसकी हरवत चालली आहे. लोक संकटाच्या डोहात बुडत असतात, पण मदतीचा हात पुढे येत नाही. प्रत्येकाला फक्त स्वतःची पडली आहे. येथे मागितलेला कळवळा हा केवळ ईश्वरी कृपेचा नाही, तर समाजाने एकमेकांबद्दल दाखवल्या पाहिजे अशा करुणेचा आणि संवेदनशीलतेचा आहे. जेव्हा व्यवस्था आणि समाज संवेदनाहीन होतो, तेव्हा सामान्य माणूस संकटात कसा होरपळतो हे यात सांगितले आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपण नेहमी बातम्यांमध्ये एक बातमी पाहतो, ती म्हणजे दुष्काळाने होरपळणारा आपला बळीराजा. निसर्गाची साथ नाही, पिके करपून गेली आहेत आणि डोक्यावर सावकाराचे डोंगर एवढे कर्ज आहे. असा एक शेतकरी जेव्हा सलग अनेक वर्षे नापिकीचा सामना करतो, तेव्हा तो संकटांच्या डोहात पार बुडून जातो. तो मदतीसाठी सरकारी दरबारी खेटे मारतो, बँकांचे उंबरठे झिजवतो, पण त्याला कुठेही आधार मिळत नाही. आजूबाजूचा समाज आणि प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेते. कुणालाही त्याच्या व्यथेचा कळवळा येत नाही. शेवटी सर्व मार्ग बंद झाल्याने निराशेच्या अंधारात तो मृत्यूला कवटाळतो. जर त्यावेळी समाजाने, प्रशासनाने किंवा अगदी शेजाऱ्यांनी त्याला धीर दिला असता, कर्जफेडीसाठी योग्य मार्गदर्शन केले असते, तर नक्कीच एक जीव वाचला असता. समाजात आज या करुणेची आणि मदतीच्या हाताची नितांत आवश्यकता आहे. चौथा चरण. बंका म्हणे तुम्ही जरी मोकलिले, कवणा ते वहिले शरण जाऊ. भावार्थ विश्लेषण. या शेवटच्या चरणात संत बंका यांनी आपला पूर्ण भार ईश्वरावर सोपवला आहे. ते म्हणतात, हे देवा, जर तूच मला दूर लोटलेस, जर तूच मला वाऱ्यावर सोडलेस, तर मी कोणाकडे जाऊ? या जगात तुझ्याशिवाय माझे दुसरे कोणीही नाही. तूच माझा एकमेव आधार आहेस. जर तूच मला नाकारलेस, तर मला आसरा देणारे या जगात दुसरे कोणतेही ठिकाण उरलेले नाही. मी पूर्णपणे हतबल झालो असून आता फक्त आणि फक्त तुझ्या चरणांचा मला आश्रय आहे. त्यामुळे मला असे निराधार सोडू नकोस. मला लवकरात लवकर तुझ्या चरणांशी ओढून घे आणि या सगळ्या दुःखांतून मला कायमचे मुक्त कर. श्रोते हो, ईश्वरावरील अशी नितांत श्रद्धा, पूर्ण समर्पण आणि अतूट विश्वास आपल्याला संत बंका यांच्या या शब्दांमधून पाहायला मिळतो. सामाजिक संदेश. मित्रांनो, शेवटच्या चरणाचा सामाजिक संदेश आहे अंतिम विश्वास आणि आशेचा किरण. जेव्हा समाजव्यवस्था, नातेवाईक आणि सर्व यंत्रणा माणसाला वाऱ्यावर सोडतात, तेव्हा माणसाने कुठे पाहावे हा प्रश्न उभा राहतो. अशा वेळी समाजात अशी काही माणसे आणि संस्था उभ्या राहणे गरजेचे आहे, जे या निराश्रितांचा आधार बनतील. आपणच एकमेकांचा आधार बनून पडलेल्यांना वर काढले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने समाजाचा समतोल टिकून राहील. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका वृद्ध जोडप्याचे हृदयद्रावक पण आशादायी सत्य उदाहरण घेऊया. आयुष्यभर काबाड कष्ट करून या आईवडिलांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले. मुले परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीवर स्थायिक झाली आणि त्यांनी या म्हाताऱ्या आईवडिलांना इथे वाऱ्यावर सोडले, त्यांना कायमचे मोकलून दिले. पैशांची कमतरता नसली तरी एकाकीपणा आणि वाढत्या आजारपणाने हे जोडपे पूर्णपणे खचून गेले. त्यांना वाटले, आता आपले जगात कोणीच नाही, आपण कोणाला शरण जाणार. पण त्याच वेळी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील काही तरुण एकत्र आले. त्यांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून या आणि अशा अनेक एकाकी वृद्धांची जबाबदारी घेतली. त्यांना रोजच्या जेवणापासून ते दवाखान्यापर्यंत सर्व मदत ते तरुण हक्काने करू लागले. त्या तरुणांच्या रूपात या वृद्धांना एक नवीन आणि मोठे कुटुंब मिळाले. समाजाने जर असे वाऱ्यावर सोडलेल्यांना आपले मानले, तर जगात कोणीही पोरके राहणार नाही. हाच तो अथांग विश्वास आहे, जो आपण समाजात पेरायचा आहे. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. आज तरुण वर्ग बाह्य आकर्षणे आणि केवळ उपभोग घेण्याच्या प्रवृत्तीकडे मोठ्या प्रमाणावर झुकत आहे. आपल्याला वाटते की भरपूर पैसा आणि भौतिक वस्तू मिळाल्या की आपण पूर्णपणे सुखी होऊ, पण संत बंका महाराज आपल्याला या भ्रमातून बाहेर काढतात. ते स्पष्टपणे सांगतात की या गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थाने कधीच समाधान देऊ शकत नाहीत. उलट विषयसंग म्हणजेच केवळ वासना आणि सुखांच्या मागे लागल्याने आपण चुकीच्या वाटेवर जातो, जिथे सरते शेवटी केवळ निराशा पदरी पडते. तरुणांनी सुखाची व्याख्या केवळ वस्तूंमध्ये शोधू नये. आपले ध्येय केवळ शरीराचे चोचले पुरवण्यापुरते मर्यादित नसावे. जेव्हा आपण मोहाच्या आहारी जातो, तेव्हा आपण आपल्या खऱ्या मानवी कर्तव्यावरून भरकटतो. ही भरकटलेली अवस्था टाळण्यासाठी तरुणांनी आपल्या जीवनात नैतिक मूल्यांची आणि चांगल्या विचारांची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे. बाह्य जगातील यशापेक्षा स्वतःच्या आत डोकावून मानसिक शांती शोधणे ही आजच्या तरुणांची मोठी गरज आहे.
जीवनात जेव्हा कधी अपयश, निराशा किंवा मोठे दुःख येते तेव्हा तरुण पिढी लवकर खचून जाते किंवा चुकीचे मार्ग निवडते. अशा वेळी कुणाचा तरी आधार शोधण्याची आपली धडपड असते. हा अभंग आपल्याला शिकवतो की खरा आधार हा वाईट व्यसने किंवा चुकीच्या सवयींमध्ये नाही, तर तो उदात्त विचारांना शरण जाण्यात आहे. परमेश्वरावरील श्रद्धा आणि स्वतःवरील विश्वास माणसाला कोणत्याही संकटातून तरुण जाण्याची ताकद देतो. तरुणाईकडे प्रचंड ऊर्जा असते. जर ही ऊर्जा केवळ विषयसुखात आणि चुकीच्या मार्गावर खर्च झाली तर माणसाचा विनाश अटळ असतो. त्याऐवजी हीच ऊर्जा स्वतःची खरी ओळख निर्माण करण्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी आणि जीवनाचे सर्वोच्च ध्येय साध्य करण्यासाठी वापरली पाहिजे. संत बंका महाराजांचा हा अभंग तरुणांना जागे राहण्याचा आणि मोहाच्या अंधारातून सत्याच्या प्रकाशाकडे चालण्याचा अत्यंत मोलाचा संदेश देतो. धन्यवाद. तर रसिक श्रोते हो, संत बंका यांचा हा अभंग आपल्याला आपल्याच अंतर्मनात डोकावण्याची एक सुंदर संधी देतो. संसारातील दुःख आणि ईश्वराची ओढ यांचे इतके सुंदर वर्णन आपल्या थेट हृदयाला भिडते. हे संभाषण आणि हा भावार्थ तुम्हाला नक्कीच अंतर्मुख करून गेला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि मंगलमय विचारासोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि सकारात्मक विचार करत राहा. चंद्रभागेच्या काठी जो आनंद मिळतो तोच आनंद संतांच्या विचारात दडलेला आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून आपण हाच विठ्ठल विचार घराघरात पोहोचवत आहोत. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच राहू द्या. कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल असा गजर करायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.